धैर्यशील माने निमित्त मात्र आहे, पण देशात आणि राज्यात ज्यावेळी एखादं सरकार असतं तर त्याच्या माध्यमातून गोरगरिबापर्यंत योजना आणणारा, तुमचा आवाज म्हणून वेगवेगळ्या सेक्टरसाठी तिथं आवाज उचलणारा आणि सामान्य माणसाचे प्रश्न तिथं अतिशय तडपेनं मांडणारा या ठिकाणी लोकप्रतिनिधी अपेक्षित असतो। आणि मी खासदार म्हणून त्यात कुठेही कर्तव्यामध्ये कसूर केलेला नाही। खासदारकीला मोदी पाहिजेत याचा अर्थ देशानं ठरवलेला आहे मनापासून की आपला पंतप्रधान कोण असावा। प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्साही वातावरणात प्रचार चालू आहे। संपूर्ण गावागावामध्ये या ठिकाणी अत्यंत जोशानं लोक आज या ठिकाणी मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी या मतदारसंघातली विकास रथाला परत चालना देण्यासाठी उत्सुक आहेत। आणि मला खात्री आहे की येणाऱ्या 7 तारखेला भरभरून लोकांचं प्रेम मताच्या रूपानं धनुष्यबाण या चिन्हासमोर जाईल आणि धैर्यशील माने परत एकदा त्यांच्या सेवेसाठी दिल्लीला या ठिकाणी कामाला जाईल। आणि भारत देशाचा परचम जर या ठिकाणी जगामध्ये न्यायचा असेल तर मोदी साहेबांसारखंच नेतृत्व पाहिजे, हा ठाम विश्वास सामान्य माणसाच्या मनात। स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना। दर्शको नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। मी आता इस्लामपूरमध्ये आहे। महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने साहेब आता आपल्यासोबत आहेत। साहेब काय सांगाल, एकंदरीत जर का बघायला गेले तर प्रचाराची रणधुमाळी जी सुरू आहे, काय वाटतं एकंदरीत कौल काय आहे? प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्साही वातावरणात प्रचार चालू आहे। संपूर्ण गावागावामध्ये या ठिकाणी अत्यंत जोशानं लोक आज या ठिकाणी मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी या मतदारसंघातली विकास रथाला परत चालना देण्यासाठी उत्सुक आहेत। आणि मला खात्री आहे की येणाऱ्या 7 तारखेला भरभरून लोकांचं प्रेम मताच्या रूपानं धनुष्यबाण या चिन्हासमोर जाईल आणि धैर्यशील माने परत एकदा त्यांच्या सेवेसाठी दिल्लीला या ठिकाणी कामाला जाईल। आम्ही या मतदारसंघातल्या बऱ्याच नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या। बऱ्याच जणांच्याकडून आम्हाला ऐकण्यात आलं किंवा बघायला मिळालं की आमदारकीला इथं साहेब असू देत पण खासदारकीला मात्र मोदी पाहिजेत। काय विषय आहे नेमका? नाही, खासदारकीला मोदी पाहिजेत याचा अर्थ देशानं ठरवलेला आहे मनापासून की आपला पंतप्रधान कोण असावा। आणि ही लढाई कुठल्या गाव लेवलची, शहराची, एखाद्या किंवा मतदारसंघापुरती मर्यादित नाही, देशाला उत्कर्षाच्या वाटेवर नेण्यासाठीची लढाई आहे। आणि देश पाहतो की काय नेमके निर्णय मोदी साहेबांनी सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मागून केले। मागच्या 10 वर्षातला प्रवास त्यांचा पाहतो, तुलना करतो प्रोग्रेसची, किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फास्ट प्रोग्रेस गेल्या 10 वर्षामध्ये त्याला गतिशीलपणे या ठिकाणी मोदी साहेबांनी पुढे नेलं आहे। आणि या सगळ्यामुळे खऱ्या अर्थानं एक आश्वासक चेहरा म्हणून मोदी साहेब संपूर्ण देशभरामध्ये आणि जगभरामध्ये त्या ठिकाणी पुढे आलेत। आणि भारत देशाचा परचम जर या ठिकाणी जगामध्ये न्यायचा असेल तर मोदी साहेबांसारखंच नेतृत्व पाहिजे, हा ठाम विश्वास सामान्य माणसाच्या मनामध्ये। निवडणूक फक्त आता 4 दिवसांवरती येऊन ठेपली आहे। शेवटचे आता प्रचाराचे हे 4 दिवस, काय आव्हान काय कराल लोकांना? मी लोकांना एवढंच आवाहन करेन की आपलं मत देताना डेव्हलपमेंटसाठी द्या। आपलं मत देताना ह्या मतदारसंघालाच नव्हे तर देशाला पुढे नेणाऱ्या नेतृत्वासाठी द्या। धैर्यशील माने निमित्त मात्र आहे, पण देशात आणि राज्यात ज्यावेळी एखादं सरकार असतं तर त्याच्या माध्यमातून गोरगरिबापर्यंत योजना आणणारा, तुमचा आवाज म्हणून वेगवेगळ्या सेक्टरसाठी तिथं आवाज उचलणारा आणि सामान्य माणसाचे प्रश्न तिथं अतिशय तडपेनं मांडणारा या ठिकाणी लोकप्रतिनिधी अपेक्षित असतो। आणि मी खासदार म्हणून त्यात कुठेही कर्तव्यामध्ये कसूर केलेला नाही। आपले प्रश्न मी हक्कानं आणि त्या व्यासपीठावर तितक्याच प्रभावीपणे त्या ठिकाणी मांडलेत। आणि बरेचसे प्रश्न गेल्या 3 वर्षामध्ये, मागच्या 3 वर्षामध्ये कोविड होता, राहिलेल्या 2 वर्षामध्ये जी विकासाची गंगा मी गावागावामध्ये आणली त्याचं फलित निश्चितपणे लोक पदरामध्ये माझ्या टाकतील आणि परत एकदा त्यांची सेवा करण्याची संधी देतील, हा माझा विश्वास आहे। आपल्या वाटचालीसाठी प्रचाराच्या खूप खूप शुभेच्छा के न्यूज चॅनलकडून। तुर्तास तरी या व्हिडिओ मी इथं थांबतो। के न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील से मी अभिजित, धन्यवाद। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या के न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।